नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज आपण आपल्या कापूस पिकाच्या शेतामध्ये आलो आहे आणि कापूस पिकाच्या शेतामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे एक फवारणीचं नियोजन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या फवारणी पूर्ण झाल्यावरती आपल्याला पातीगळ होणार नाही आणि आपल्या ज्या कापूस पिकामध्ये चांगल्या प्रकारे पात्याची संख्या वाढून देईल। तर अमावस्याच्या टायमाला आपल्याला येणाऱ्या अमावस्याच्या टायमाला आपल्याला चांगल्या प्रकारे एक फवारणी करून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपल्या झाडांना एक पात्यांची संख्या आणि फुलांची संख्या, आता कैरीची टाईमचा म्हणजे कैरी बाणाचा टाईम चालू झाला तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फकडी तयार होत असते। तर हे बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे फकडी चालू झाल्याच्या नंतर आपल्याला एक म्हणजे अमावस्याच्या टायमाला जास्तीत जास्त रोग येत असतो त्यावरती, आळीचा आणि इतर दुसरा तुडतुडे। तर त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे एक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि त्यामध्ये मॅक्रोन्यूटन अशा प्रकारे घेऊन घ्यायचे, जेणेकरून आपल्या पिकावरती ज्या फळधारण्याची संख्या वाढली पात्यांची ती गळ होणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला एक नियोजन करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता। तर त्यासाठी आपल्याला एक आंतरप्रवाही कीटकनाशक घ्यायचे। तर आपण त्यामध्ये आळीसाठी ॲम्प्लिगो घेऊ शकतो आणि कोराझन बी घेऊ शकतो, तर नाहीतर इमॅमेक्टिन घेऊ शकतो। त्यानंतर इमॅमेक्टिन क्लोरोफायरिपास त्यामध्ये कॉम्बिनेशन घेऊ शकतो। त्यानंतर हे 3 कीटकनाशक झाले, याच्यातलं कोणतेही वापरू शकता। त्याच्यानंतर बुरशीनाशक, कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं। त्यानंतर परत आपल्याला मॅक्रोन्यूटन घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये काळोखी आणि फळधारण्याची संख्या वाढेल। तर या अशा प्रकारे आपला आंतरपीक त्यामध्ये बिलात भुईमूग उंचणी आपण घेतलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला एक नियोजन तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये कुठलेही अडचण येणार नाही। तर आपल्या येणाऱ्या टायमाला आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन करून घ्यायचं आहे। हे झाल्याच्या नंतर, हे नियोजन झाल्याच्या नंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे। त्यामध्ये खत व्यवस्थापन असं करायचं आहे की आपल्याला युरियाचा जास्त मात्रा घ्यायचं नाही। युरियाच्या जास्त मात्रा घेतल्यानं आपल्या फळधारण्याची संख्या कमी होते आणि ह्या फांदीतलं अंतर जास्त वाढते। ह्या फांदीतलं अंतर जास्त वाढल्यानं आपल्या फळधारण्याची संख्या कमी होती। तर त्यासाठी आपल्याला युरिया कमी टक्केचा घ्यायचा, जसे की 9-24 खतं उपलब्ध आहे। त्यामध्ये 8-21-21, 10-26-26 अशा प्रकारे आपल्याला खत घ्यायचं आहे। तर जेणेकरून आपल्या पातीगळ होणार नाही आणि त्यामध्ये पातीगळ आणि पातींची संख्या भरपूर वाढेल। तर युरिया, बरेचसे शेतकरी युरिया जास्त वापरतात। तर युरिया जास्त वापरल्याने अनुरत वाढ होत असते कपाशीची। तर त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे खत घ्यायचं आहे। तर अतिशय चांगलं आपल्याला खत 9-24, 8-21-21, 10-26-26 हे चांगले उपलब्ध रिझल्ट देऊ शकते। तर त्यासाठी आपल्याला चांगलं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे। हे अतिशय चांगलं कॉम्बिनेशन आहे 9-24-24चं। तर एकरासाठी आपल्याला एक बॅग टाकू शकतो। तर जास्त फळधारणाची संख्या असली, आपल्या पाती जास्त असली कपाशीला, तर आपल्याला एक 1.5 ते 2 गुणी 9-24च्या घेऊन घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन तयार करून घ्यायचे तुम्ही बघू शकता। तर आपली फवारणी आणि त्यामध्ये खत पूर्ण प्रकारे आपल्याला नियोजन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला क्वालिटी मेंटेन ठेवायची। जर कपाशी पूर्णपणे पिवळी झाली तर पातीगळ त्यामध्ये होऊ शकते आणि पातीगळ झाल्याच्या नंतर आपली हाईट कमी होऊ शकते। तर त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे एक कीटकनाशक, त्यामध्ये खत घ्यायचं आहे। तुम्हाला सांगितलंच मी, दाणेदार खत 9-24 अशा प्रकारे नियोजन करून घ्यायचं आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।